इकडे उरी मार उरी मार उरी मार उरी मार गाव किती खुश झाला बघ. हॅलो गाईज, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आज दिवस दुसरा. तर आताच आपल्या ठिकाणावरून निघलो आहे आणि जाण्यामध्ये आता तुम्हाला दाखवतो काय काय पुढं काय काय होणार काय काय नाही. तर आत्ताच वाजलेत म्हणजे 6 वाजलेत. 6 वाजता आम्ही आता चालायला सुरुवात केली. वापस पाहू शकता 6 वाजता चालायला सुरुवात केली. तर अजून आता काय काय पुढं होणार ते पण तुम्हाला दाखवीन. खूप मजा येईल, कंटिन्यू राहा. तर गाईज तुम्ही सकाळचा व्ह्यू बघू शकता. समोरून गाणी लागलं त्याने एकविरेच्या आईचं आणि व्ह्यू पण खूप सुंदर आहे असा. आणि आता सकाळचं म्हणजे 7:30 वाजलेलं आहे. 7:30 वाजलेलं आहे. रात्री पाठी निघेल पाठी. तर खूप भारी वाटलं म्हणजे आता चालायला मजा येते खूप. त्यानंतर तर काही आता जस्ट नाश्त्याच्याच ठिकाणी पोचलो. भेटतो बाई जित्या बाई जितेश तेज बाई आई सकाळची भेटून घेतली ना भावा, तुम्ही नव्हतं कोणीच. चला मग नाश्ता करतो. नाश्ता काढल्यानंतर तुम्हाला भेटतो. तर गाईज आता जस्ट नाश्ता झाला तर चालायला वापस सुरुवात केली. काय जितेश बाई तर हे बघा चालता चालता काय भेटला बाबा मधुवत किती चत्त किती आहेत रे आदित्य? 8, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. लय बाई ना 8, 9 मधुमती 70 लय बाई मोठे आहेत. किती आहेत? क्रॉस पण आहेत रास आहेत बाबा. हे जर उठलं तर वाटत लावतील डायरेक्ट. खूप म्हणजे खूप प्रमाणात आहेत. आपल्या तिथं काय नाही करायचं बाबा. उठलं तर वाटत लावतील तिथं. गाईच दुपारचं कुठे सकाळचं बोलतो दुपारचं बोलतो. किती टोटल 11 मधुमती चत्तर. ते पण मोठं वाटत लावतो उठलं तर आहे एकदा. तर किती बाबा हे बघा कसा चालत आलाय. मना घे ना बोलतो. चावल जावं समजा डायरेक्ट बाबा लय बाय ना दिसत नाही रे बाबा लय डेंजर दिसत. साधारण गाडवालाच आहे ताई कामच करते पटक्यास. आता जिथे आतल्या 20 किलोमीटर होतं आता किती राहिलं असेल जिथे आपल्या पाहिजे दुपारचा 5 किलोमीटर तरी राहिला असेल ना दुपारचा ठिकाण. आपण आता 5 किलोमीटर राहिला असेल जास्त जास्त. हां 4 बाईला सगळा माहीत आहे ना भाई किती किलोमीटर किती नाही विषय कल. 4 किलोमीटर राहिला असेल यावेळेस. म्हणजे जेवण आम्हाला टायमावर भेटेल नाही का. टायमावर पोचू आम्ही. नाही तर काल किती वाजता 5 वाजता 6 वाजता सकाळी निघलो. लेट निघलो बाई. 5ला उठले बाई. 1 तासात सगळा केला. 1 तासात निघलो लगे. 1 तासात सगळा झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट चहा बी पिऊन डायरेक्ट 6ला निघलो. 6ला निघलं म्हणजे A few moments later. आता फक्त पाणी तोंडातले शब्द निघत नाही आमच्या. आता काय करायचं तेच समजत नाही. दिमाग आऊट झालेले. ट्रेन ठिकाणा तू रास मागं रास 4 किलोमीटर आहे हे जिथे. आणि मग पकवा आहे तो पकवा 1 नंबरचा 4 किलोमीटर. आत्ता 4 किलोमीटर इथल्या लाईव्ह लोकेशन बघली तर. चला मग जातो आता आम्ही चालत डायरेक्ट. हां चालत हां विमान नाही मला माहिती रे. चालतच जात आहे. आमचा विमान होता तो उडून गेलेला आता. हा रील्स बनवल्या भाई रील्स सतत बोल का कुठला तो विमानच लय डेंजर. रील्स बघा रील्स टाकीन बघा. लाईक शेअर कमेंट सगळं करा. काय भाई विषय कोण. लाईक शेअर कमेंट सगळं करून टाका. घंटा वाजवायला विसरू नका भाई विषय. रील्स म्हणजे खतरनाक बनवले.
येईल 100%. मागच्या वेळीस याच ठिकाणी आम्ही संध्याकाळच्या टायमाला होतो नाही, यावेळीस दुपारच्या टायमाला आहे. म्हणजे आम्ही किती पास चाललो विचार करा. विषय खोल आहे बाई. काम हा आमची जवळ दुपारची जवळ 4 किती 4 ना 4 किलोमीटर इथून 4 किलोमीटर. मग कशाला बोलला? अरे मला वाटलं अरे किती तारीफ केली तुझी माहिती आहे का? तारीफ तेरी हा भाई बघ ओंकार किती आहे भाई. बेकार आहे. धावत गेलो तर अक्का पायाच ह्या होतील. तर आता जस्ट जेवून निघलो आपण तिथे आणि ठिकाणावर तुम्हाला काय दाखवतच नाही आला, कारण की आता आपल्या मोबाईलची बॅटरी लो झाली, स्विच ऑफ झालं मोबाईल. त्यामुळे तुम्हाला काहीच नाही तिथं दाखवत आला. आणि आता म्हणजे चार्जिंग तर केले. आता आपण बघू आता कुठपर्यंत काय ब्लॉग होतो. हां बाई पब्लिक चालले मागे चालते भाई. विषय कोण बघू आता काय कुठं काय किती कुठं काय करतो. अजून आता अर्धा पट्टा अजून बाकी आहे. 10 किलोमीटर अजून बाकी आहे आपल्याला. हां कंटिन्यू. तर काही आता जस्ट ठिकाणावर पोचलो. बघू शकतो तुम्ही हॉल आपला. एवढी पब्लिक अख्खी हॉलवर झोपले. आपला ठिकाण जिथे बाई जितेश हाय. तिकडं हॉल असून तरी मग बाई बघ बाई जितेश भाई ज्याच्यानी बाई आम्हाला पर्सनल रूम भेटला बाई. विषय खोल एकदम फ्री मध्ये नाही कमी याच्यात भेटलेला आहे. 1000 रुपये रूम भाडा बोलले. 1000 रुपये नाही तसं मग फ्रीमध्ये पण इकडं बाई अख्खा सगळं काय म्हणजे कसं काय आईला भारी बाई. पर्सनल बाई विषय खोल बाईला अडचण होती. आवाजाचा त्रास होत होता भाई. ब्लॉग साठी स्पेशल बाई जितेश भाईने लगेच बाई केला ना बाई काम. 25 जितेश रूम पण भारी आहे. बस पैसा वसूल नको करू. पैसा वसूल करतो. आदित्य बाई खुश झाला बाई. तर काही जातात तेजसला आम्ही गणवणार आहे. व्हिडिओ बघा बाई गणून. ही थांबणार लाईटी बिटी बंद कर. इथल्या बंद कर ना. आपण अख्ख्या बंद कर उचकून नाही झाला बघ. आईला काहीच नाही फायदा. याला घाबरवला सीनच बरोबर नाही आला. काय फायदा तरी बाई. रूम बुक केले बाई. रूम बुक डायरेक्ट तुझ्यासाठी स्पेशल. कसा वाटतो इकडे ना तुझ्यासाठी बाई खास. तुला मगाच तुझा सरप्राईज देणार होतो ना. इकडे फक्त इकडे बघ. इकडे उरी मार गाव किती खुश झाला बघ. आपल्यासाठी खास बाई स्पेशल बाई. विषय खोल कसं वाटतं. मिरर पण आहे बघ समोर मिरर पण आहे बघ. तिच्या वाजलं इथे तू टाकलाय ना का झोपतो बिंदा. आपली रूम आहे. 8 वाजलं. तर गाईच ही रूम बिम आमची काहीच नाही. इथं मोबाईल चार्जिंगला लावा आलतो. या बाईला गंडूला यो बाई उड्या कशा मारा तिथे कशी उड्या मारा. तुम्ही बसले असतील. तुम्हाला करायचं वाटलं काय बसच आहे ना. फुकटचा भेटलाय आम्हाला बसायला. आम्ही मोबाईल चार्जिंग या बाईला बोलू भेटले तू उडी जम कशी मार. चांगली झोप लागेल मला. तो चांगली झोप लागेल. आज कंट्रोल आदित्य काय अरे कुत्र्या हॉल भेटला तिथं झोप ना गपचूप. काही नाही. तर गाईज आता मजा मस्ती करता तर खरोखर रूम आम्हाला भेटली. तर आता तिकडे चालू खाली बॅग बीग घेऊन आता
ओंकार भाई ओंकार मजाक मस्ती करत होतो मगाशी त्याच्यासोबत सिरियसलीच नाही भेटावा भाई विषय खोल चालल्या कशी एकदम याच्यासारखी म्हणजे आता त्या रूम मध्ये झालं आता नवीन रूम आहे तुम्हाला दाखवतो कशी केली चला तर काही जी बघा रूम आम्हाला भाई भेटली रूमचा टूर बघा आता भाई हे बघ बाई बट तुटलं एअरबट तुटलं भाईचं 5,000 दिलं काय भाई विषय कोले हे झाले हे हो हे आता भाई सगळ्यात लावा आता आपली भाई पर्सनल रूम भाई भेटली भाई विषय खोल मग त्याच्यासोबत मजाक मस्ती केली काय त्याच्या तर काही आता झोपाची तयारी चालू आहे आपला समीर भाई तर झोपला त्याचा विषय खोल आहे इकडे पब्लिक झोपले आता मी पण झोपतो चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू बाय